त्या उंदराने विचारलं सिंहाला, देणार काय ते सांगा. सिंह म्हणला, मागेल ते देतो, पाहिजे ते देतो, जीव वाचव बस. उंदीर म्हणला, टेम्पररी आश्वासन नको, परमानंट बोला. अरे म्हणला, मी जंगलचा राजा आहे, वनराजा आहे, जीवापेक्षा मला काय मोलाचं, वाटेल ते देतो, मागल ते देतो, फक्त जीव वाचव बस. उंदीर म्हणला, ठीक आहे, मागेल ते देणार ना, दिल वाचव बस. दुसऱ्या मिनिटाला उंदीर कामाला लागला. तिसऱ्या मिनिटाला जाळं कुरतडायला सुरुवात झाली. चौथ्या मिनिटाला जाळं कुरतडलं. 5व्या मिनिटाला सिंह मोकळा झाला. 6व्या मिनिटाला बाहेर आला. आणि 7व्या मिनिटाला उंदीर म्हटला, लक्षात आहे ना काय म्हटलं? अरे जीव वाचवलास माझा, जीवापेक्षा काय मोलाचं, वाटेल ते देतो, मागल ते देतो, तू माग कर. कसा उंदीर म्हणला, बघा सिंहाचा. उंदीर म्हणाला, मला तुमच्या कन्येबरोबर लग्न करायचं आहे. आता सिंहाने शब्द दिलाय तर मला ठीक, दिली कन्या तुला. उंदीर म्हणला, मग बोलवा तिला. मग सिंहानं हाक मारली, बेटा बाहेर ये. आता बेटा लाडातच बाहेर आली. बेटाचं कशाला लक्ष आहे खाली कोण उभा आहे. बेटानं दिला पाय गडियात. काय गरज आहे का भ्रमात राहायची? त्या उंदराच्या डोक्यात एकच, मी सिंहाला वाचवलंय म्हणणार मी काय सिंहापेक्षा कमी आहे का? मी सिंहच, मला तुमच्या कन्येबरोबर लग्न करायचंय. कशाला? शिवसेना प्रमुखांनी असले भ्रमातले सिंह पुरते ठोकून काढले. पुरते ठोकून काढले. अनेकांची सिंहासनं उलटी पालटी केली. इथला प्रत्येक जण धाकधुकीत असायचा. कदाचित उद्या शिवसेना प्रमुख आपल्यावर तर लिहिणार नाहीत. कदाचित शिवसेना प्रमुख दसरा मेळाव्यात आपल्यावर तर बोलणार नाहीत. कदाचित मार्मिक मध्ये आपलं व्यंगचित्र तर येणार नाही. इतका प्रचंड दरार. जे सडेतोड आहे तेच, जे परकड आहे ते, जे आहे ते रोख ठोक बस, बाकी प्रकार नाही. मला जे पटतं ते बोलतो. अनेक राजकारणी झाले, अनेक 5 मिनिटापूर्वी बोलणारे 7व्या मिनिटाला परत आपण बोललोच नव्हतो असं. माध्यमांनी विपर्यास केला. मला असं म्हणायचंच नव्हतं, मी असं म्हणलोच नाही. पण पूर्ण आपल्या आयुष्याच्या कालखंडात शिवसेना प्रमुखांच्या ओठातनं एकदा शब्द बाहेर पडला की पडला, तो त्यांनी पुन्हा कधीही माघारा घेतला नाही, अजिबात नाही. ते कधीच असं म्हणाले नाहीत, मी बोललोच नाही, मला असं म्हणायचं विषयच नाही. बोललो बोललो, पुढं बोल, पुढं बोल. हा रोखठोकपणा प्रबोधनकारांकडून त्यांच्याकडे वारसा म्हणून आलेला. हे भ्रमातले सिंह पुरते घायाळ करून टाकले. पुरते मराठी माणसाला ते सांगितलं, कुणापुढे भीताय, कुणापुढे लाचार होताय. हे सगळे भ्रमातले सिंह आहेत. राजे आपण आहोत. ही मुंबई आपली आहे, आपली. भागासारख्या ढरकाळ्याच फोडल्या पाहिजेत मराठी माणसानं. हे सांगितलं. आत्मविश्वास जागा केला. आमच्या लोकांना कळालं. आमची लोकही डरकळ्या फोडू लागली. धडाडता वर्ग तयार झाला. पण आमच्यात आणखीन एक वर्ग आहे. एकदा एक सिंहाचं बछडं चुकून एका जंगलात चुकलं ते चुकलं. एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं ते मिसळलं. ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं. ते बकऱ्यांसारखंच बेबे करायचं, बकऱ्यांसारखंच गवत खायचं. बघता बघता ते पुरतं बकराळच. एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून. हे बछडं नेमकं सिंहाच्या तावडीत सापडलं. सिंहानं त्याला विचारलं, तू इकडं कसा? तसं ते बछडं म्हटलं, मी पहिल्यापासून इकडंच आहे. अरे तो सिंह आहेस, मी याच पक्षात आहे. सिंहाला राग गेली फाड दिशी ठेवून. त्या एका सिंहाच्या फटक्यानं त्या बछड्याच्या तोंडातनं रक्त ओघळायला लागलं. रक्त त्याच्या जिभेला लागलं. सिंहाने विचारलं, टेस्ट कशी आहे? तसं बछडं म्हटलं, मग नॉनव्हेज सोडून व्हेजच्या माग का लागलाय? अरे सिंह आहेस. पण बछड्याच्या डोक्यात काय प्रकाश पडेना.
मग म्हणला चल एका विहिरीच्या काठावर नेलं, खाली बघ पाण्यात बघ, आता पाण्यात दोघांची प्रतिबिंब. सिंह म्हणला माझ्यासारखाच दिसतोस ना? म्हणला हो. आणि मग सिंह आहे शिकडा काय? चल जाणीव करून द्यावी लागते, तुम्ही सिंह आहात, जाणीव करून द्यावी लागते, तुम्ही वाघ आहात. शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जाणीव करून दिली, वाघ आहात, वाघासारखे उभा राहा. वाघाचे बछडे जगतात वाघासारखे आणि मरतात ही वाघासारखेच. मराठी माणसाच्या डरकाळ्या इथं घुमू लागल्या त्या शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या या आत्मविश्वास. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिली, डरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. हा सगळ्यात मोठा महामंत्र त्यांनी मराठी माणसासाठी दिला, सगळ्यात मोठा. पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या वाणी लेखणीतनं सातत्याने एका वर्गावर कोरडे ओढले. त्यांची खंत होती ती काही लोकांना कळालं आपण सिंह आहे, आले कळपातनं बाहेर. पण एक वर्ग असा आहे तो म्हणतो सिंह आहे पण आणि सिंह नाही पण, त्याला काय फरकच नाही. म्हणजे एखाद्याला नुसतं म्हणावं आज महागाई प्रचंड वाढली, हो का? गॅसचे दर काय झाले, असं का? पोरांना नोकऱ्या नाहीत, हो का? बेरोजगारी मरणाची वाढली, असं का? तू जगतो कशाला? काय देणं घेणंच नाही, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी. काय फरकच नाही या लोकांना पडेल. त्याला एखाद्याला विचारलं चल ना काहीतरी करूया, हा करूया की, पण मी एकटा येऊन काय होणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून त्याच्याकडे तो चल आता आलेत बाकीचे, मग आता आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे? अरे मग प्रश्न सुटायचे कसे, सोडवायचे कोण? जे सगळ्यांचं होईल तेच आपलं होईल. हा सगळ्यात घातक वर्ग आहे. शिवसेना प्रमुखांना संताप या वर्गाबद्दल आहे. तुमचा उद्धार करायला दुसरं कुणी येणार नाही, तुमचा उद्धार करायला कुणी अवतार जन्म घेणार नाही. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हालाच उभारावं लागेल, तुमचा उठाव तुम्हालाच करावा लागेल, तुम्हालाच लढावं लागेल, झगडावं लागेल आणि न्याय हक्क घ्यावेच लागतील, हे तुम्हालाच करावं लागेल. इथल्या मराठी माणसाला ते सांगितलं शिवसेना प्रमुखांनी. हे कुंपणावरचं बंद झालं, आत तरी ये नाहीतर बाहेर तरी जा. हा स्पष्ट रोखठोक विचार त्यांनी मांडला. सगळ्यात महत्वाचा हे धगधगते विचार घेऊनच शिवसेना प्रमुख महाराष्ट्रातल्या नव्हे तर राष्ट्रातल्या माणसांच्या मनामनापर्यंत पोहोचले, लोकांपर्यंत गेले. चोहोबाजूला मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा सांगणारे भगवे ध्वज फडकताना दिसू लागले. ठाणे महापालिका, मुंबई महापालिका याच्या बरोबरच कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या झाली, पोटनिवडणूक झाली, राजकारण पुरतं ढवळून निघालेलं आणि शिवसेनेचे त्याच्या बळावर विधान परिषदेचे 2 आमदार शिवसेनेचे निवडून आले. 71ला मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते महापौर म्हणून स्थापित झाले. पुढे प्रमोद नवलकर विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. ठाण्याला सतीश प्रधान महापौर म्हणून बसले आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेनेची विलक्षण घौडदौड चालू झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणूस सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसला पाहिजे, यासाठी शिवसेना प्रमुखांचा धगधगता विचार हातात घेऊन मराठी माणसं या राजकारणाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू लागली. मराठी माणसाला खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आले, खऱ्या अर्थानं रोजीरोटीची व्यवस्था झाली. मुंबई पुरता नाही, पण आपल्या शेताच्या तुकड्याच्या बांधावर गुजराण करणारा शेतकरी त्याच्या पोराला रोजीरोटीसाठी मुंबईलाच धाडून देतो. उभ्या देशातल्या लोकांना आपल्या मायकुशीत घेणारी, प्रत्येकाला रोजीरोटी देणारी ही मुंबई,
ही शिवसेना आहे म्हणूनच आहे, हा विश्वास इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात उभा राहिला. शिवसेनेच्या शाखा शाखा तयार झाल्या, शाखा प्रमुख नेमले गेले आणि शिवसेनेच्या शाखेत जे काम होतं ते कुठल्याही संस्थेच्या कार्यालयात होत नाही याची जाणीव इथल्या सामान्य माणसाला व्हायला लागली. मग ते नळावरचं भांडण असू दे, नाहीतर नवरा बायकोचं भांडण असू दे, मुलाच्या नोकरीचा विषय असू दे, नाहीतर मुलीच्या लग्नाचा प्रश्न असू दे, हे सगळे प्रश्न शिवसेनेच्या शाखेत सोडवू लागले आणि लोकांचा शिवसेनेवर, शिवसैनिकांवर प्रचंड विश्वास निर्माण झाला, विलक्षण विश्वास निर्माण झाला. आज जगातच सगळ्यात सुरक्षित शहर म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो. रात्रीच्या 12-1 वाजता सुद्धा मुंबईमध्ये स्त्री सुरक्षित येऊ जाऊ शकते. हे निव्वळ आणि निव्वळ शिवसेनेमुळे शक्य झालं, ही वस्तुस्थिती आहे. मुंबईवर हल्ले झाले, धमक्याही मिळाल्या, पण मुंबईत येऊन हल्ला करायचं धाडस कुणाचं झालं नाही. त्या कारण प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा सजग आहे, डोळ्यात तेल घालून उपाय, हे सगळ्यात महत्वाचं. शिवसेना प्रमुखांनी चोहोक क्षेत्रामध्ये स्वतःचा विचार मांडला. रोज सकाळी उठल्याबरोबर ते वृत्तपत्र वाचायचं, पण वृत्तपत्राचा अग्रलेख अथवा पहिल्या पानावरच्या बातम्या न वाचता ते वाचकांचा पत्रव्यवहार बघायचे. माणसं समजून घ्यायची असतील, अडचणी जाणून घ्यायच्या असतील, प्रश्न कळायचे असतील तर वाचकांचे पत्रव्यवहार वाचत चला, कारण तिथं लोकांचे प्रश्न उमटलेले तुम्हाला दिसतील. आणि शिवसेना प्रमुख ते प्रश्न वाचायचे आणि आपल्या त्या नगरसेवकाला तत्काळ फोन करायचे, उद्यापर्यंत प्रश्न सुटला पाहिजे. येता जाता रस्त्याचा ढीग जरी कचऱ्याचा ढीग जरी कुठं दिसला तरी शिवसेना प्रमुख तत्काळ तिथं नगरसेवक असू दे नसू दे, पण शिवसेनेची शाखा मात्र जरूर असेल. परत येताना तो कचऱ्याचा ढीग तिथं नसला पाहिजे, तो नसायचा. इतक्या बारीक सारीक गोष्टीमध्ये शिवसेना प्रमुखांनी लक्ष घातलं. पूर्वी नगरसेवकांना नगरपिते म्हटलं जायचं, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं नगरपिता ही काय पद्धत, सगळे सेवक आहेत, ते बंद करा. आणि नगरपित्यांचे नगरसेवक झाले, जनतेची सेवा करण्यासाठी आपण आहोत. हा सगळ्यात मोठा विचार हा शिवसेना प्रमुखांनी दिला. त्यांची खंत आहे ती आहे, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इतके दिवस झाले पण आमच्या योजना अजून कशाच्या, शौचालयाच्या. आम्हाला सक्ती कशासाठी करावी लागते, शौचालय नसेल तर उमेदवारी अर्ज रद्द. मूलभूत गोष्टी आहे ह्या, वैयक्तिक स्वच्छतेच्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी जर आम्हाला सक्ती करावी लागत असेल, त्याच्यासाठी आम्हाला उमेदवारी अर्ज रद्द होईल याची भीती घालावी लागत असेल तर आम्ही अजून कुठल्या प्रश्नात गुरफटलेलो आहोत. शिवसेना प्रमुख हे सातत्यानं सांगायचे, सातत्यानं बांधायचे. हा काय विषय, आणीबाणीला शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला तो निव्वळ एवढ्यासाठीच दिला की या देशाला शिस्त पर्वाची गरज आहे, देशाला शिस्त हवीच. त्यांचा हेतू होता तो निखळ एवढा, पण त्याच्यात मूलभूत हक्क अधिकार मारले जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हे सगळ्यात महत्वाचं. अनेक संकटांशी शिवसेना प्रमुख झुंजलेत. याच आणीबाणीच्या काळामध्ये रजनी पटेलांचा शिवसेना प्रमुखांना निरोप आला, तुमची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा. शिवसेना प्रमुखांनी दुर्लक्ष केलं. पुन्हा निरोप आला, विचार करा, तुमची शिवसेना विलीन करा. शिवसेना प्रमुख म्हणले चल रे. दातावर उपचार करण्यासाठी शिवसेना प्रमुख दंतवैद्यकाकडे गेले होते आणि तिथं रजनी पटेलांचा निरोप आला, अर्ध्या तासात तुमची शिवसेना जर आमच्यात विलीन झाली नाही तर तुमच्या शिवसेनेवर आम्ही बंदी घालू. आणि ताडकन शिवसेना प्रमुख कदाडे रजनी पटेल, ज्या क्षणी शिवसेनेवर बंदी येईल त्याच्या दुसऱ्या क्षणी तुझी अंतयात्रा निघालेली असेल. संकट कुठलंही असू दे, शिवसेना प्रमुखांनी त्या संकटाला भिडण्याचं सामर्थ्य राखलं. त्या संकटाच्या छातडावर पाय घेऊन विजयाचा ध्वज त्यांनी फडकावला. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. अनेक धक्के बसले, अनेक लाटा आल्या, अनेक संकट आली, पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलं संकट शिवसेनेला अडवायला येत नाहीत, संकट शिवसेनेची उंची वाढवायला येतात.
त्यामुळे जेव्हा जेव्हा शिवसेनेवर संकट आलं त्याच्यानंतर शिवसेना दुप्पट तिप्पट चौपटीनं वाढलीये, हे सगळ्यात महत्वाचं. अनेक जण आले शिवसेनेला संपवू पाहणारे, शिवसेनेला संपवणारे, पण शिवसेनेला संपवू पाहणारे संपले. शिवसेना मात्र ठाम उभा आहे आणि ती उभाच राहील. हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला सगळ्यात मोठा धगधगता विचार आहे, सगळ्यात मोठा. नुसता शब्द बोलून बोलून उपयोग नसतो, त्या शब्दाच्या मागे विचार असावा लागतो आणि विचारांना कृतीची जोड असावी लागते. त्यावेळी नेतृत्व झळाळून उठतं. शिवसेना प्रमुखांचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय माहिती आहे? शिवसेनेनं कधीच जातपात मानली नाही, अजिबात नाही. जातपात मानणेच नाही. देशाच्या राजकारणातला एकमेव पक्ष आहे ज्यांनी कधीही जात बघून कुणाला उमेदवारी दिली नाही. देशाच्या राजकारणात लोकसभेच्या वेळी कुणीतरी शिवसेना प्रमुखांना सांगितलं, तुम्ही ज्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देऊ पाहताय त्या उमेदवाराच्या जातीची 100 मतं सुद्धा त्या मतदारसंघात नाहीत. पुन्हा एकदा विचार करा. ताडकन शिवसेना प्रमुख म्हणाले, ही जात आम्ही सोडणार आहोत की नाही? माझा उमेदवार पडला तरी चालेल, पण तो तिथंच उभा राहील आणि निवडून देखील येईल. आणि आश्चर्याची गोष्ट, शिवसेना प्रमुखांनी त्याच उमेदवाराला उमेदवारी दिली ज्या मतदारसंघात त्याच्या समाजाची फक्त 100 मतं होती. तो उमेदवार त्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुमतानं निवडून आला. जात जात नाही हे म्हणून उपयोग नाही. प्रत्यक्ष ती घालवण्यासाठी आम्ही पुढे झालं पाहिजे, ही कृती शिवसेना प्रमुखांनी करून दाखवली. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, हे सगळे वाद शिवसेना प्रमुखांनी बाजूला सारले आणि शिवसैनिक नावाची एकमेव जात त्यांनी निर्माण केली ज्याचा धर्म फक्त सेवा, मराठी जनांची सेवा, या राष्ट्राची सेवा हा धर्म घालून दिला. हे वैशिष्ट्य. याच्या पूर्वीच्या राजकीय पक्षांनी जातीय राजकारण करूनच आपापल्या मतांची बेगमी केली, पण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जातीय मतांची गणितं न मांडता सगळ्यांना सोबत घेऊन जात विरहित राजकारण करून यशस्वी होता येतं हे दाखवणारा हा एकमेव पक्ष आहे. हा विचार सगळ्यात मोठा शिवसेना प्रमुखांनी 2च जाती मांडल्या, एक राष्ट्रप्रेमी आणि दुसरी राष्ट्रद्रोही. साधारणपणे 1985च्या नंतर शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार आपल्या खांद्यावर घेतला. याचं कारण असं की हिंदुत्वाचं शिवधनुष्य पेलायची ताकद फक्त मराठी माणसातच आहे हे त्यांना माहिती होतं आणि त्यासाठी मराठी माणसाचे खांदे आधी बळकट करायला हवेत. शिवसेनेनं या सगळ्या कार्यातून पहिल्यांदा मराठी माणसाचे खांदे बळकट केले आणि मग या मराठी माणसाच्या खांद्यावर हिंदुत्वाचे शिवधनुष्य दिले. पण शिवसेना प्रमुखांचं हे हिंदुत्व हे धगधगतं राष्ट्रीयत्व होतं. ते संकुचित नव्हतं, ते व्यापक होतं. बाबरी मशीद पडली आणि सुंदरलाल भंडारींनी वक्तव्य केलं, ते आमचं काम नाही, ते बहुतेक शिवसैनिकांचं काम असेल. मातोश्रीवर असणाऱ्या शिवसेना प्रमुखाला वृत्तसंस्थेचा फोन आला. सुंदरलाल भंडारी असं म्हणतायत की बाबरी मशीद पाडण्यामागं शिवसैनिकांचा हात आहे. आणि ताडकरी शिवसेना प्रमुख म्हणाले, तसं असेल तर मला त्याचा अभिमानच वाटेल. जबाबदारी झटकणं हे या नेतृत्वाच्या रक्तातच नव्हतं, विषयच नाही. हा करारा, परखड आणि परिणामांची पर्वा न करता जे आहे ते स्वीकारणारा महानेता, ही सगळ्यात मोठी ओळख आहे, सगळ्यात मोठी. सगळ्यांनी हात झटकले, पण शिवसेना प्रमुखांनी ठामपणे सांगितलं, हो ते काम माझ्या शिवसैनिकांचं असेल तर मला त्याचा अभिमानच वाटेल. अत्यंत दूरदृष्टी असणारा नेता असं शिवसेना प्रमुखांचं चरित्र अनुभवताना आम्हाला वारंवार लक्षात येतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पाकिस्तानला बस चालू केली आणि ताडकन शिवसेना प्रमुख म्हणाले, काही उपयोग नाही, बंद होऊन जाईल. आणि काही दिवसातच त्याची प्रचिती आली. पाकिस्तानला जाणारी बस काही दिवसातच बंद झाली. अतिरेक्यांचे हल्ले वाढतात,
दहशतवादी हिंदुस्थानवर हल्ले करतायत, खलिस्तानी देशाचे तुकडे करायचा प्रयत्न करतायत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची मशाल धगधगती ठेवली ती त्यासाठी. राष्ट्रप्रथम, राष्ट्रच प्रथम. हिंदुत्व हेच माझं राष्ट्रीयत्व आहे. बस स्पष्ट सांगितलं. जावेद मियाँदाद आले होते. फिरोजशाह कोटला मैदान शिवसैनिकांनी खणून काढलं. पाकिस्तानला भारतात खेळूच देणार नाही, विषयच नाही. केवढा दूरदृष्टीपणाने घेतलेला निर्णय. अनेकांनी टीका केली शिवसेना प्रमुखांनी. भयानक. खेळात राजकारण आणू नये, राजकारण्यांनी खेळात पडू नये. पण शिवसेना प्रमुखांनी ठामपणे सांगितलं, पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही, नाही, नाही. उखडलं माहिती. जावेद मियाँदादाला भेटायला, साहेब भारत पाकिस्तानचे तेवढे सामने चालू होऊ द्या. आणि ताडकन शिवसेना प्रमुख म्हणाले, तू तुझ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला जाऊन सांग, भारताविरोधातल्या हरकती पहिल्या बंद कर, मग बघतो काय करायचं. हा सडेतोडपणा ना तो शिवसेना प्रमुखांच्या हातला आहे. ताडकन हे कशाला हवेत चोचले. त्यांनी आमच्यावर हल्ले करायचे, निरपराध माणसं आमची मारायची, आणि आम्ही त्यांना इथे खेळू द्यायचं नाही. काही काळानंतर शिवसेना प्रमुख म्हणत होते तेच खरं, हे ठरलंच. पण भारतीय क्रिकेट खेळाडू सुद्धा म्हणायला लागले, नको, ते जर असं काही करत कारवाया सतत असतील तर हिंदुस्थानात पाकिस्तानी संघ नको. शिवसेना प्रमुख दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं द्यायचं, त्यांच्यावर टीका व्हायची. पण काही काळानंतर तेच खरे, त्यांचाच विचार खरा याची प्रचिती लोकांना यायची. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं त्यांचं. ना तंत्रावर ना यंत्रावर, निवड स्वतःच्या स्वरयंत्राच्या जोरावर तब्बल 45 वर्ष एक मैदान, एक नेता, एक पक्ष आणि एक झेंडा, जो अखंडपणे विचारांची मशाल पेटवत राहिला असा महानेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. काय विलक्षणता. दुश्मनाच्या विरोधात हा महानेता जितका कठोर व्हायचा, तितकाच आपल्या माणसांच्या बाबतीत तो प्रचंड हळवा असायचा. बाबरी मशिदीनंतर मुंबईत 92-93ला दंगली झाल्या. शिवसेना नसती तर काय झालं असतं. काय केलं शिवसेनेनं जे विचारतात ना, त्याला फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणावं. 92-93 मध्ये शिवसेना नसती तर काय झालं असतं. शिवसेना प्रमुखांना फोन आला, गोल देऊळ भागामध्ये काही लोक अडकलीत, प्रचंड घाबरलीत, कुणालाही तिथं जाता येईना, कधी कत्तल होईल. कुणाला जाताच येईना तर त्या गोल देऊळ परिसरातल्या लोकांना बाहेर काढायचं कसं, विचार करत राहिले अखंडपणे शिवसेना प्रमुख. आणि अखेर त्यांनी गोपीनाथरावजी मुंडेंना फोन लावला, तुम्ही लाल दिव्याची गाडी घेऊन गोल देऊळ परिसरात जा, तिथं काही माणसं अडकलीत, त्यांना लाल दिव्याच्या गाडीतनं घेऊन या, दुसरी गाडी तिथं जाऊ शकत नाही. त्या अडकलेल्या माणसांसाठी शिवसेना प्रमुखांनी हे सारं केलं. ते अडकलेली माणसं बाहेर काढली. इंदिरा गांधींची हत्या झाली, शिखांच्या विरोधात वातावरण पेटलं, दिल्लीत तर शिखांचं शिरकाण झालं. पण मुंबईत मात्र एकाही शीख बांधवाला इजा झाली नाही. सगळे शीख बांधव मुंबईत सुरक्षित राहिले. आणि ज्ञानी झलसिंगांना कळालं, हे निव्वळ आणि निव्वळ शिवसेना प्रमुखांमुळे घडलं. काय ताकद होती, माणसं जपणं, हे विलक्षण वैशिष्ट्य होतं शिवसेना प्रमुखांचं, विलक्षण वैशिष्ट्य. अनेकांना उभा केलं, अनेकांना पोटा पाण्याला लावलं, अनेकांना साध्या साध्या कामगार राबणाऱ्या माणसांना आमदारक्या खासदारक्या दिल्या, नगरसेवक महापौर करून टाकलं. विलक्षण विलक्षण. एक महमूद नावाचा माणूस मातोश्रीवर शिवसेना प्रमुखांना भेटायला येतो. काही वेळ चर्चा झाल्यानंतर त्याची इकडं तिकडं हालचाल चालू होती. त्याची ती हालचाल शिवसेना प्रमुख हेरतात आणि विचारतात, काय रे. तसा तो चाचरत म्हणतो, साहेब नमाजाची वेळ झाली, जाऊन येऊ का. शिवसेना प्रमुख म्हणाले, का, इथं नमाज पडलास
तर तो तुझ्या देवाला पोचणार नाही. आणि शिवसेना प्रमुख उठले. मातोश्रीतली एक खोली त्यांनी उघडी केली आणि त्या मेहमूदला सांगितलं, इथं तू नमाज पडू शकतोस. आणि तो मेहमूद मातोश्रीमध्ये नमाज पडू लागला. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, माझं हिंदुत्व कुणाचा द्वेष करणार नाही, माझा हिंदुत्व कुणाचा राग धरणार नाही. त्यांनी स्पष्टपणे व्याख्या सांगितली, जो या मातीत राहतो, या मातीत पेरलेलं उगवलेलं खातो, तो माझा. जो या मातीतलं खातो आणि या मातीशी बेईमानी करतो, त्याला मी ठोकणारच. साधी सोपी व्याख्या. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी हेच सांगितलं होतं, जो स्वराज्याशी लढतो तो स्वधर्मीय, आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय. बस, माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेलं आहे. या राष्ट्राशी जो इमान राखतो तो कुणी असो, तो माझा आहे. आणि जो राष्ट्राशी बेईमान करतो तो कदापि माझा नाही. राष्ट्रभक्त मुस्लिमांचा मला आदरच आहे, हे शिवसेना प्रमुखांनी वारंवार सांगितलं. हे सगळ्यात महत्वाचं. राष्ट्राच्या दृष्टीनं, राष्ट्राच्या